कमरेला बंदूक लावून फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात। बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। बीड जिल्ह्यात अवैध व्यवसाय, अवैध शस्त्र तसेच गुंडगिरी करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत। कारवायांचाच एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरुद्ध मोहीम उघडलेली आहे। त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करून बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परिसरात 2 इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे। सदर माहितीच्या आधारे दिनांक 16 मे 2025 रोजी सकाळी 05:30 वा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून 2 इसम नामे 1 अमोल रामरी कांदे वय 32 वर्षे रा माणिकनगर परळी वैजनाथ, 2 पांडुरंग प्रकाश शेंडगे वय 30 वर्षे रा LIC कॉलनी रिंगरोड लातूर यांना पकडले। त्या दोघांची अंगझडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये कमरेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला। तसेच त्यासोबत 03 जिवंत काडतूस देखील मिळून आले। दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, पिस्टल, अग्निशस्त्र व 03 जिवंत काडतूस असा एकूण 43,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर अवैध गावठी कट्टा पिस्टल बाबत सदर अटक आरोपीकडे विचारपूस करता त्यांनी तो सतीश मुंडे रा डाबी ता परळी व मनोहर मुंडे रा बेलंबा ता परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबूल केले असून सदर 4ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे संभाजीनगर परळी वैजनाथ येथे पोलीस अंमलदार श्री विष्णू बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गुण 104/2025 कलम 3(25) भारताचा शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे। तसेच गावठी पिस्टलसह पकडलेल्या वरील 2 इसमांना अटक करण्यात येऊन माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांची 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली। पिस्टल विकणारे 2 आरोपी 1 सतीश मुंडे व 2 मनोहर मुंडे यांचा गुन्ह्याचे तपासी अधिकारी प्रवीण जाधव, सहाय्यक